नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण MPSC राज्यसेवा किंवा कंबाईंड परीक्षेसाठी विज्ञान या विषयाचा अभ्यास कसा करायचा, विज्ञान या विषयातील महत्त्वाचे घटक कोणते याच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। जर आपण कंबाईंडचा विचार केला तर कंबाईंडमध्ये आपल्याला विज्ञानाचे जवळपास 15 प्रश्न येतात आणि जर आपण राज्यसेवेचा विचार केला तर आत्तापर्यंत जे 2012 पासून 2019 पर्यंत राज्यसेवेचे पेपर झालेले आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर पूर्व परीक्षेमध्ये साधारणतः 25 ते 28 प्रश्न हे एकट्या विज्ञान या विषयावरती येतात आणि त्यामुळे हा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो कारण राज्यसेवेमध्ये 25 प्रश्न म्हणजे 50 मार्क्सला विज्ञानवरती प्रश्न येऊ शकतात आणि म्हणूनच आपल्याला विज्ञान या विषयाचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे। तर मग विज्ञान विषयामध्ये असे कोणते घटक आहेत की जे तुम्ही फोकस केले पाहिजेत ते आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत। आज आपण कंबाईंडसाठी म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा गट ब या एक्झाममध्ये आयोगाने 2012 पासून 2019 पर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते कोणत्या घटकावरती विचारलेले आहेत आणि त्याला किती वेटेज आहे याच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण भौतिकशास्त्र म्हणजे ज्याला फिजिक्स म्हणतो तर याच्यामधले कोणते उपघटक आहेत जे महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावरती आयोगाने आतापर्यंत किती प्रश्न विचारलेले आहेत यांचा अभ्यास करूया। तर भौतिकशास्त्रामध्ये पहिला पॉइंट येतो राशी आणि राशीचे मापन म्हणजे ज्या भौतिक राशी असतात ज्या सदिश राशी अदिश राशी हे आपण पाहतो तर त्याच्यावरती आतापर्यंत आयोगाने फक्त एकच प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर चाल वेग आणि विस्थापन याच्यावरती एक प्रश्न आहे। वजन वस्तुमान आणि घनता याच्यावरती एक प्रश्न आहे। गती आणि बल या घटकावरती सुद्धा एकच प्रश्न आयोगाने विचारलेला आहे। कार्य ऊर्जा आणि शक्ती यांचा विचार केला तर आयोगाने 2 प्रश्न विचारलेले आहेत। ऊर्जा आणि दाब याच्यावरती मात्र आयोगाने एकूण 7 प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत। म्हणजे जर आपण कंपेअर केलं तर 2012 ते 2019 या कालावधीमध्ये आपण म्हणू शकतो की ऊर्जा आणि दाब या घटकावरती कमीत कमी एक प्रश्न तरी आलेला आहे। उष्णता आणि तापमान या घटकावरती 9 प्रश्न विचारले। सगळ्यात महत्त्वाचे 2 घटक सायन्स मधले ते म्हणजे ध्वनी आणि प्रकाश। ध्वनी या घटकावरती आतापर्यंत आयोगाने टोटल 10 प्रश्न विचारले तर प्रकाश आरसा किंवा भिंग याच्यावरती 14 प्रश्न विचारलेले आहेत आणि सर्वाधिक प्रश्न विद्युत धारा या घटकावरती विचारलेले आहेत। कारण विद्युत धारा म्हटलं की मग त्याच्यावरती विद्युत रोध असेल किंवा जी विजेची जोडणी असते एकसर जोडणी समांतर जोडणी तर ह्याच्यावरती आयोगाने आतापर्यंत वारंवार प्रश्न विचारलेत। विद्युत चुंबकीय पट्टा याच्यावरती एक प्रश्न आहे। किरणोत्सारिता म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो या प्रकरणावरती 6 प्रश्न आहेत तर खगोलशास्त्रावरती एकूण 4 प्रश्न विचारलेत। मग आता ज्यावेळेला आपण भौतिकशास्त्राचे हे टॉपिक पाहतो तेव्हा आपल्या काय लक्षात येतं की ज्यावेळेला तुम्ही फिजिक्सचा अभ्यास करताय समजा सायन्स हा विषय तुम्हाला अवघड वाटतो तर अगदीच पूर्णपणे सायन्सचा अभ्यास नाही करायचा किंवा सायन्स हा या विषयाचा कोणताच टॉपिक वाचायचा नाही असं बरेच विद्यार्थी ठरवून रिकामे होतात। पण जर तुम्ही तसा विचार करत असाल तर परीक्षा पास होणं हे तुमच्या दृष्टीने अवघड बनू शकतं। मग जर एखादा घटक एखादा विषय तुम्हाला खूप अवघड जात असेल तर किमान तुम्ही त्या विषयातले असे टॉपिक तरी करणं आवश्यक असतं ज्या टॉपिकवरती मॅक्झिमम क्वेश्चन्स आलेले आहेत। म्हणजे अगदीच तुम्हाला 15च्या 15 प्रश्नांची उत्तरं जरी नाही देता आली तरी किमान 2 ते 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता। मॅक्झिमम 5 ते 6 प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता आणि तो तुमच्यासाठी फायदेशीर असा एक घटक ठरू शकतो। तर आपण जर भौतिकशास्त्राचा विचार केला तर ध्वनी आरसा आणि भिंग हे 3 घटक असे आहेत जे काहीही झालं तरी तुम्हाला स्किप करायचे नाहीत। या 3 घटकावरती जर आपण पाहिलं आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांचा विचार केला तर ध्वनीवरती 10 प्रकाश आरसा किंवा भिंगवरती 14 आणि विद्युत धारेवरती 16 याचा अर्थ 2012 ते 2019 या कालावधीमध्ये आयोगाने किमान 2 प्रश्न तरी प्रत्येक वर्षी विचारलेले आहेत। आणि मग जर तुम्ही जर असा विचार केला की समजा तुम्ही हे 3 घटक केले आणि बाय चान्स जर या प्रत्येक घटकावरती तुम्हाला प्रश्न मिळाला तर तुमचे कमीत कमी 3 आणि प्रत्येकी जर 2 प्रश्न आले तर जास्तीत जास्त 6 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतात। त्यामुळे फिजिक्स मधले हे 3 टॉपिक जे आहेत ते तुम्हाला अजिबात स्किप करायचे नाहीत। त्यानंतर आपण रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीकडे जर आलो तर इथे द्रव्य पदार्थ आणि पदार्थांचे अवस्थांतर याच्यामध्ये 7 प्रश्न विचारलेले आहेत। अणुसंरचना आणि मूलद्रव्य आवर्त सारणी आणि वर्गीकरण याच्यावरती मात्र प्रत्येकी 10-10 प्रश्न आहेत। धातू अधातू त्यानंतर धातू सदृश मूलद्रव्य याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स रसायनशास्त्रातले ते म्हणजे 14 विचारलेले आहेत। आम्ल आम्लारे आणि क्षारवरती 9 प्रश्न आहेत। रासायनिक अभिक्रिया 6 प्रश्न।
कार्बन 6 प्रश्न, दैनिक रसायनशास्त्र 4 प्रश्न, शास्त्रज्ञांवरती आतापर्यंत एकच प्रश्न आहे आणि संकीर्ण एकच प्रश्न आहे. ओके, तर इथे सुद्धा ज्यावेळेला तुम्ही धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्य हा घटक पाहता तर 14 प्रश्न म्हणजे इथे पण तुम्हाला एका वर्षी कमीत कमी 2 प्रश्न तरी तुम्हाला पाहायला मिळाले असतील. याचाच अर्थ धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्य हा टॉपिक तुम्हाला स्किप करायचा नाही. त्याचबरोबर अणुसंरचना हा घटक छोटाच आहे आणि खूप सोपा पण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये डिफिकल्ट असं काहीच नाही. त्यामुळे अणुसंरचना हा घटक सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा आहे. उरतो प्रश्न मूलद्रव्य आवर्त सारणी आणि वर्गीकरण. तर ज्या वेळेला तुम्ही आवर्त सारणी पाहता तर तुम्हाला आवर्त सारणी पाहिल्या भीती वाटू शकते की एवढं सगळं हे किचकट आहे आणि एवढी सगळी मूलद्रव्य, त्यांचा क्रमांक मी कसा लक्षात ठेवू. मात्र जर तुम्ही थोडी संकल्पना व्यवस्थित समजून घेतलं की मूलद्रव्यांची मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे, मग त्यांच्यामधल्या कक्षा कशा पद्धतीने वाढत जातात, आवर्त काय आहे, गण काय आहे, या संकल्पना तुम्ही फक्त एकदा समजून घेतल्या तर जे मूलद्रव्यांची आवर्त सारणी आहे किंवा त्यांचं वर्गीकरण आहे त्याच्यावरती एका ठराविक पद्धतीमध्येच, एका ठराविक साच्यामध्येच प्रश्न आयोगाने विचारलेत. आणि जर एकदा तुम्हाला ती कन्सेप्ट समजली तर मूलद्रव्य आवर्त सारणी आणि वर्गीकरणावरचे सगळे प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात. मग जर तुम्ही रसायनशास्त्र हा विषय सुद्धा तुम्हाला टफ वाटत असेल तर त्यातले 3 टॉपिक जे तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत ते म्हणजे अणुसंरचना, मूलद्रव्य आवर्त सारणी आणि वर्गीकरण, धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्य, हे 3 घटक तर तुम्हाला करायचेच आहे. आता ज्यावेळेला आपण शास्त्रज्ञ हा टॉपिक पाहतो तर तुम्ही कुठेही जर समजा शास्त्रज्ञांबद्दल माहिती वाचली तर तुम्हाला लगेच आठवतं की आतापर्यंत आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे, पण जो प्रश्न जनरली आपल्याला अवघड जातो तर तोच प्रश्न आपल्या जास्त लक्षात राहतो. तुम्ही कुठेतरी तो प्रश्न वाचला असेल आणि तो तुमच्या डोक्यात राहिला असेल, त्यामुळे तुम्ही कधीही कुठल्याही शास्त्रज्ञाची माहिती वाचली की तुमच्या डोक्यात एकच येतं की आयोगाने शास्त्रज्ञावरती प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणून मला हा शास्त्रज्ञ लक्षात ठेवायचा आहे. असं करत तुम्ही प्रत्येक शास्त्रज्ञाची माहिती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता. पण इथे लक्षात घ्या की 2012 पासून 2019 पर्यंत आयोगाने फक्त एकच प्रश्न शास्त्रज्ञांवरती विचारलेला आहे. तुम्हाला जे करंट अफेअर्समध्ये नोबेल पुरस्कार असतात तिथे तुम्हाला शास्त्रज्ञांचा प्रश्न बनू शकतो, कारण तो चालू घडामोडीमध्ये येतो, त्यामुळे ते तुम्हाला करायचं आहे. मात्र जर तुम्हाला खूपच अवघड वाटत असेल सायन्स हा विषय तर मात्र तुम्ही असेच टॉपिक फोकस करा जे तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट मिळवून देतील. त्यानंतर आम्ल, आम्लारी आणि क्षार याच्यामध्ये सुद्धा की जे दर्शक असतात, इंडिकेटर्स ज्याला आपण म्हणतो, की आम्ल आणि आम्लारी हे पदार्थ ओळखण्यासाठी जे इंडिकेटर्स वापरले जातात. मग लिटमस पेपरचा रंग जो आहे, निळा लिटमस पेपरचा रंग कधी बदलतो, आम्लामध्ये कसा होतो, आम्लारीमध्ये कसा होतो, तर अशा पद्धतीचे प्रश्न किंवा सरळ एखादं उदाहरण दिलेलं असेल की कपड्यावरती हळदीचा डाग पडला, साबण लावल्यानंतर तो लाल होतो, त्याचं कारण काय. तर अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत जे की तुमच्या दैनंदिन जीवनातली सुद्धा उदाहरणं असतात. मग त्यासाठी तुम्हाला आम्ल म्हणजे काय, आम्लारी म्हणजे काय, क्षार म्हणजे काय हे माहिती पाहिजे आणि त्याचबरोबर इंडिकेटर्स कशा पद्धतीने काम करतात हे माहिती पाहिजे. सो अशा काही बेसिक कन्सेप्ट अगदी स्टेट बोर्डमधून सुद्धा तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात. तर 8वी, 9वी, 10वीचे जे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ते बुक्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करा. त्याच्यातून ऑलमोस्ट तुमचा बऱ्यापैकी सायन्सचा अभ्यास जो आहे तो कव्हर होतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा येतो जीवशास्त्र, प्राणीशास्त्र. ओके, तर प्राणीशास्त्राच्या वर्गीकरणावरती जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंतचे मॅक्झिमम क्वेश्चन्स आयोगाने याच्यावरती विचारलेले आहेत, ते म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिकवरती. आत्तापर्यंत आयोगाने 34 प्रश्न विचारलेत आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा टॉपिक हाच आहे की प्राण्यांचं वर्गीकरणच लक्षात राहत नाही. कारण वेगवेगळे संघ जे आहेत, पोरीफेरा संघ असेल, सिलेंटराटा आहे, प्लॅटीहेल्मिंथस आहे, निमॅटीहेल्मिंथस आहे, त्याच्यामधली प्राण्यांची नावं ती थोडी टफ वाटतात. हे सगळे प्राणी लक्षात ठेवायला टफ वाटतात. जर तुम्हाला ते अवघड वाटत असतील तर ऑलरेडी मी अगोदर जे एक लेक्चर घेतलेलं आहे ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्लॅटीहेल्मिंथस हा संघ सांगितला होता. किंवा सरळ मग तुम्ही वॉरियर ऑफिसरवरती सायन्सची जी प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन सायन्सचं लेक्चर पाहू शकता. तर प्राणी वर्गीकरण हा जो घटक आहे, हा घटक जर तुम्ही एकदाच व्यवस्थितपणे पूर्ण केला, म्हणजे आता अगदीच आपल्याला सायन्समध्ये डिग्री वगैरे मिळवायची नाही, तर आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असे टॉपिक आपल्याला करायचे आहेत. त्यामुळे जर प्राणी वर्गीकरण हा घटक तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवला तर तुमच्या एक्झामच्या दृष्टीने तो तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. त्यानंतर पेशी या घटकावरती 5 प्रश्न आलेले आहेत, अवयवांवरती 1, ग्रंथींवरती 1, रक्ताभिसरण संस्थेवरती मात्र 4 प्रश्न आलेले आहेत, पचन संस्थेवरती 2 आणि श्वसन संस्थेवरती 1. म्हणजे जर आपण हे घटक 3 नंबरच्या घटकापासून ते 7 नंबरपर्यंत पाहिलं किंवा 9, 10,
9व्या आणि 10व्या क्रमांकापर्यंत पाहिलं तर हे सगळे आपल्या ज्याला आपण अवयव संस्था म्हणतो ते त्याच्याशी रिलेटेड आहेत. प्रजनन संस्थेवरती 2 प्रश्न आहेत, चेतासंस्थेवरती 1 आणि उत्सर्जन संस्थेवरती 1 प्रश्न. तर ॲट अ टाइम जर तुम्ही अवयव संस्था ज्या आहेत आपल्या मानवी शरीरामध्ये, तर त्या ज्या इंद्रिय संस्था आहेत त्यांचा जर अभ्यास केला तर त्याच्यातून हे घटक तुमचे कव्हर होतात. त्यानंतर ज्ञानेंद्रियांवरती 5 प्रश्न आहेत, मानवी रोग आणि विकारावरती 16 प्रश्न आहेत, संतुलित आहार, पोषण तत्वे आणि रोग याच्यावरती सुद्धा 32 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे वर्गीकरणाच्या खालोखाल हा घटक तुम्हाला महत्त्वाचा ठरतो. आता इथे बरत अभ्यास करताना वर्गीकरण आणि संतुलित आहार, पोषण तत्वे आणि रोग हा घटक जरी केला तरी इथूनही तुमचा बराचसा पोर्शन जो आहे तो कंप्लीट होतोय. त्याचबरोबर मानवी रोग आणि विकार हा टॉपिक तुम्हाला यावर्षी करायचाच आहे, कारण कोविड-19 किंवा कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवली त्यामुळे आपल्याला मानवी रोग आणि विकार, त्याचबरोबर जीवाणू काय असतात, विषाणू काय असतात याच्यावरती एखादा प्रश्न बनू शकतो आणि इतर वरती 4 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. त्यानंतर पुढचा घटक येतो वनस्पतीशास्त्र. वनस्पतीशास्त्रामध्ये सुद्धा वनस्पती वर्गीकरणावरती 12 प्रश्न आलेले आहेत, जे की आपण म्हणू शकतो वनस्पतीशास्त्र या घटकावरती मॅक्झिमम क्वेश्चन वनस्पती वर्गीकरणावरती आलेले आहेत. पेशीवरती 1 प्रश्न आहे, वनस्पतींच्या अवयवांवरती 1 प्रश्न आहे, पोषण द्रव्यांवरती 6 प्रश्न आहेत, वनस्पती वाढ, संप्रेरक आणि न्यूट्रिएंट याच्यावरती एकूण 12 प्रश्न आहेत, तर वनस्पतीजन्य रोग आणि तणनाशक व कीटकनाशक याच्यावरती 7 प्रश्न आहेत. तर तणनाशक आणि कीटकनाशक यांच्यावरती जे प्रश्न आलेले आहेत तर त्यांचे एक्सप्लेनेशन ऑलरेडी आपण ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीवरतीच ज्यावेळेला आपण क्वेश्चन आन्सर सिरीज केली होती किंवा आत्तापर्यंत आयोगाने विचारलेल्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषणाची सिरीज घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी असे काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. जसं की सर्वसाधारणपणे जास्त प्रमाणात वापरलं जाणारं एक आपण औषध म्हणू शकतो ते म्हणजे राऊंड अप, तर याच्यावरती सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. जी वेगवेगळी खतं असतात, तणनाशक असतात, कीटकनाशक असतात, ज्यांचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो, तर याच्यावरती आयोगाने आत्तापर्यंत वारंवार प्रश्न विचारले. तर तुमच्या आजूबाजूला जे घटक तुम्हाला दिसत आहेत तर त्याच्यातून सुद्धा तुमचा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती अभ्यास होऊ शकतो. फक्त तुम्हाला त्या पद्धतीने पाहता आलं पाहिजे. आता उरतो प्रश्न सायन्सचा अभ्यास करताना कोणते रेफरन्स बुक तुम्ही वापरले पाहिजेत. तर रेफरन्स बुक्सचं विचाराल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्टेट बोर्ड जे आहेत ते व्यवस्थित कव्हर केले पाहिजेत, कारण स्टेट बोर्डमधून तुमचा सायन्सचा बराचसा पोर्शन हा कव्हर होत असतो. स्टेट बोर्डमध्ये पण स्पेसिफिकली तुम्ही 8वी, 9वी आणि 10वीचे बुक्स व्यवस्थित केले पाहिजेत जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल. जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर मात्र तुम्हाला 11वी आणि 12वीचे बुक्स सुद्धा पाहायचे आहेत. त्याचबरोबर NCERTची सुद्धा तुम्हाला मदत होईल. जर सायन्स खूपच टफ वाटत असेल तर तुम्हाला समजत नसेल तर मात्र तुम्ही 5वी पासूनचे बुक्स पाहायला सुरुवात करा. 5वी, 6वी, 7वीचे जर बुक्स तुम्ही वाचले तर 8वी, 9वी, 10वी मध्ये जे दिलेलं आहे त्याच्या बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या इथे कव्हर होतील 5वी, 6वी, 7वी मध्ये. 5वी मध्ये जर एखादा घटक दिलेला असेल तर त्याचंच आणखी जास्त विश्लेषण किंवा डीपमध्ये विश्लेषण हे 6वी मध्ये आहे, त्याचंच पुढे विश्लेषण 7वी मध्ये आहे, तोच घटक 8वी मध्ये आणखी डीपमध्ये दिलाय, 9वी मध्ये त्याच्यापेक्षा डीपमध्ये दिलाय. अशा पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा बेसिक व्यवस्थित करून घ्या. तुमचं बेसिक कव्हर झाल्यानंतर तुम्हाला विज्ञान हा विषय अजिबात अवघड वाटणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की ज्यावेळेला तुम्ही पेपर सोडवताय, मग तो तुम्ही हॉलमध्ये एक्झाम हॉलमध्ये असाल, आयोगाचा पेपर सोडवत असाल किंवा तुम्ही टेस्ट पेपर सोडवत असाल, तर विज्ञानाच्या बाबतीत तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे. जर विज्ञान हा विषय तुमचा स्ट्रॉंग पॉईंट असेल तर तुम्ही विज्ञानाचे प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा सोडवायला घ्या. पण जर विज्ञान तुम्हाला टफ जात असेल तर विज्ञानचे प्रश्न तुम्ही थोडे मागे ठेवा. म्हणजे जे विषय तुम्हाला जास्त सोपे जातात, राज्यशास्त्र असेल किंवा अर्थशास्त्र असेल, चालू घडामोडी असेल, भूगोल असेल, याच्यापैकी कोणताही विषय जो तुम्हाला सोपा जातो तो विषय तुम्ही पहिल्यांदा घ्या. आणि सायन्स जर तुम्हाला टफ जात असेल तर सायन्सचे प्रश्न तुम्ही या सगळ्या विषयांनंतर सोडवायला घ्या. त्याचं रिझन म्हणजे जर अवघड वाटणारे प्रश्न आपण सुरुवातीला सोडवायला घेतले तर आपल्या डोक्यामध्ये एक भीती निर्माण होते की पेपरच अवघड आहे आणि त्यामुळे जे सोपे प्रश्न असतात ते सुद्धा प्रश्न तुमचे त्या टेन्शनमध्ये चुकू शकतात. आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, जो विषय तुम्हाला सोपा वाटतो किंवा ज्या विषयाचा तुमचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे अशा विषयाचे प्रश्न सुरुवातीला सोडवायचे आहेत. तिथे तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो थोडा वाढत असतो आणि त्यामुळे पुढचे प्रश्न सुद्धा तुमचे बरोबर येत असतात. आणि म्हणून अवघड विषय सुरुवातीला कधी सुद्धा घेऊ नका. सो विज्ञान विषयामध्ये तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे, कोणते टॉपिक फोकस केले पाहिजेत, कोणत्या घटकांना किती महत्त्व दिलं पाहिजे आणि पेपर सोडवताना कशा पद्धतीने विज्ञान या विषयाला तुम्हाला टॅकल करायचं आहे याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिली आहे. आय होप आजचा लेक्चर तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर लेक्चरला लाईक नक्की करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्ससोबत हे लेक्चर शेअर सुद्धा करा. तुम्ही मला वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा फॉलो करू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड महत्त्वाचे असे लेक्चर्स पाहायला मिळतील.
सो जर लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही जर संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे MPSC, PSI, STI आणि ASO या परीक्षेची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खास सिरीज घेऊन आलेली आहे अनअकॅडमी. या सिरीजचं नाव आहे यशाची किल्ली. लक्षात ठेवा, सिरीजचं नाव काय? यशाची किल्ली. ही फंडामेंटल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे की जी आपल्यासाठी अनअकॅडमीनं सुरू केलेली आहे 6 मे ते 6 ऑगस्टपर्यंत. यामध्ये खास अशी गोष्ट आहे की हे 3 महिन्यापर्यंत बॅच आहे आणि मित्रांनो यात तुमचा दररोज या ठिकाणी काय अभ्यास केला जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला अतिशय उत्कृष्ट असे शिक्षक लाभलेले आहेत. त्यामध्ये प्रीती राऊत मॅडम आहेत की ज्या सायन्स शिकवणार, रमेश रुनवाल सर आहेत इकॉनॉमिक्स शिकवणार, सुमित टट्टे सर आहेत की ज्या करंट अफेअर्स आणि एन्व्हायरमेंट सायन्स शिकवणार, तसेच सुभाष पवार सर आहेत इंडियन पॉलिटी, आणि अक्षया रांडे मॅडम आहेत हिस्ट्री शिकवणार, सचिन वारुळकर सर आहेत रिजनिंग आणि जिओग्राफी शिकवणार आहेत. तर मित्रांनो सध्या लॉकडाऊन चालू आहे त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी किंवा बरेचसे क्लासेस चालू नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक ऑनलाईन शिकण्याचा आणि घरी बसून तुमच्या गावात बसून तुम्ही शिकण्याचा प्लॅटफॉर्म अनअकॅडमी तुम्हाला आणून दिलेला आहे. त्याच्या लिंक सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे किंवा तुम्ही अनअकॅडमीचं प्ले स्टोअरवर जाऊन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी आपल्या समोर आहेत सचिन वारुळकर सर की जे रिजनिंग आणि जिओग्राफीमध्ये एकदम परफेक्ट आहेत. हे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. सुमित तट्टे सर आहेत हे करंट अफेअर आणि एन्व्हायरमेंट सायन्स की तुमचे पूर्ण डाउट्स क्लिअर करतील. MCQ नोट्स वगैरे PDF तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही यांना तुमचे प्रश्न सुद्धा विचारू शकता. या ठिकाणी सुभाष पवार सर आहेत की जे गेले 5 वर्ष आले या ठिकाणी पॉलिटी शिकवत आहेत आणि जवळपास प्रीती राऊत मॅडम आहे यांचा तर सायन्सवर एकदम हँड आहे. या ठिकाणी सुद्धा तुमचं सर्व विषयाची काय तयारी करून दिली जाणार आहे. तसेच अक्षय मॅडम आहेत या एकदम परफेक्ट आहेत हिस्ट्रीमध्ये. तर मित्रांनो याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा काय करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा मी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला काय हे व्हिडिओज पाहायचे आहेत. तर मित्रांनो आपण हे नक्की करा. काही तुमच्या सूचना असतील तर मला तुम्ही नक्की करा. धन्यवाद.